नमस्कार मित्रांनो, आज आपण आता फलटण फाटीवरती आहोत. 25 तारखेला ज्या बैलगाड्याची शर्यत होणार आहे त्याची पूर्वतयारी आपण आयोजकांना विचारूया. कशाबद्दल मैदान आहे आणि किती तारखेला आहे? आनंद चतुर्दशी निमित्त मैदान आहे. डॉक्टर किरण शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राजेगट पुरस्कृत हे मैदान आहे. तयारी आता कुठपर्यंत आली तुमची? तयारी फाट्या आखून सगळ्या झालेल्या आहेत. काम चालू आहे. आपल्याला दिसतंयच, व्हिडिओ मध्ये पण दिसत असेल आपल्याला. पूर्ण फाटीचं काम झालेलं आहे. नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे मैदानाचं? नियोजन एक आदत आणि एक बैल असं नियोजन आहे. त्याचं प्रथम पारितोषिक 1 लाख आहे, द्वितीय 75,000, तृतीय 51,000, चतुर्थ 31,000, पाचवं बक्षीस आहे 21,000, सहावं 15 आणि सातवं 10,000 रुपये. 25 तारखेला होणाऱ्या फलटण मध्ये एक आदत एक बैल शर्यत निमित्त जे आयोजक आहेत त्यांना व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. नियोजन पूर्व तयारी बघण्यासाठी धनावडे बापू आलेले आहेत. 2 मिनिटं त्यांना होतो. ही फाटी कशा प्रकारचं आहे? फलटणचं मैदान असलं की मला आवडीनं फलटणला यावं वाटतं. का तर इथं म्हणजे परिस्थितीचं थोडं म्हणजे पूर्णपणे सरांनी बंद करून टाकलेलं आहे. त्यामुळे ती परिस्थिती मला जमत नाही, सरांना जमत नाही. त्यामुळे सगळं नियोजन 1 नंबर असं म्हणून आम्ही येतो फलटणला. संघटना बी पूर्ण कार्यरत असते. फलटणची संघटना पूर्णपणे कार्यक्रम म्हणजे व्यवस्थित पार पडते. आणि अनेक मैदानं झाली या फलटण मध्ये, एकही निकाल किंवा असा कुठलाही पार्शल झाला नाही. स्वच्छ आणि पारदर्शक फलटणने केले. जो प्रकार होतो तो घडत नाही. आता घडत बी नाही, घडून बी देत नाहीत. आणखी ह्याच्या अगोदर पण फलटण मध्ये भरपूर मैदानं झालेली आहेत. पूर्वी होती, आता नाही. त्यानुसार आयोजकांना आपण सूचना केलेल्या आहेत. मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, अँब्युलन्स आणि बैलांच्या पाण्याची सोय, ह्या सर्व गोष्टीच्या आपण त्यांना सूचना केल्या आहेत आणि त्या पाहायला मिळतील. त्यांची परमिशन आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पाहायला भेटेल. आणि मैदानाची तर आपण तुम्ही तयारी पाहत आहे. 25 तारखेला मैदान आहे, पण 100 जवळजवळ 99% त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे. जरी पावसाचं वातावरण नाही जरी झालं तरी या फाटीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. कोणताच अडथळा निर्माण होणार नाही. पुढं थांबायला थोडीशी लोकांच्या मनात संभ्रम होता की काळवटी रान आहे, पण आपण काय केलेलं आहे, खालच्या बाजूला साधारण एक 200-300 फूट रान वाढवलेलं आहे. त्यामुळे ते थांबण्यासाठी पुढं रान आहे ना, आपल्याला 200-300 फूट अवेलेबल झालेलं आहे. आणि पहिली मोठ्या रकमेची इथं मैदानं झालेली आहेत. त्यामुळं कोणतीच अडचण नाही. मला वाटतं असं एक मोठ्या रकमेची आणि महाराष्ट्रातला सर्व नामांकित बैल पळणारी ही एकमेव फाटी असेल. फाटी बी भरपूर मैदानं होतात. फलटणच्या फाटीचं नाव निघतं आणि फाटीचं आता बघू शकता आपण, फाटीचं काम सुद्धा चाललेलं आहे. अजून 25 तारीख लांब आहे. तोपर्यंत फाटीची जे डागडुगी आहे ती सर्व पूर्णपणे आपल्याला करताना बघत आहेत. आता इथून पुढचं नियोजन तुमचं कसं असणार आहे? आता आयोजकांना आपण सांगितलेलंच आहे. आता मैदानाच्या सर्व अपडेट आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्व बैलगाडी मालकांना भेटत राहतील. आणि ज्या काय आता इथून पुढच्या अपडेट आहेत, नोंदीच्या बाबत नोंद तर चालू झालेली आहे. माझं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सर्व बैलगाडी मालक चालक यांना एकच विनंती राहील की लवकरात लवकर नोंद करून आपण मैदानात या आयोजकांना सहकार्य करावं. कारण आता असा प्रकार होत चाललाय की सगळा बैलगाडी मालक आदल्या दिवशी गाडी नोंदवते. आता इथं कोणता प्रकार नाही, पावसाची अडचण नाही, परमिशनची अडचण नाही. तसेच संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मान्यतेने मैदान चाललेलं आहे. त्यामुळे कोणताही संभ्रम न करता पटकन लवकरात लवकर नाव नोंदणी करून, जेणेकरून आदल्या दिवशी लवकरात लवकर लॉट काढता येतील, समालोचकांना लवकर झोपता येईल, आयोजकांना लवकर घरी जाता येतील, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बी सगळ्या गोष्टी लवकर पार पाडता येतील. आणखी निकाल आता जी ह्या फाटीचं अंतर आहे ते तुम्ही किती ठेवलेलं आहे? मोठ्याला जास्त होतं. आता एक बैल एक आदत आहे, तर अंतर किती असणार आहे? साधारण जशी फाटी पाहिलं तर हे 1500-1600 फुटाच्या फाटी आहे. पण आपण सर्व बैलगाडी मालकांच्या म्हणजे चर्चा करून आदतच्या मानाने आपण या मैदानाला 850-900 फूट रान ठेवणार आहे. आणि फाटीमधील तुम्ही फाटी पाहू शकता. महाराष्ट्रात एवढ्या अंतराची फाटी कुठंच पाहायला मिळणार नाही. साधारण 16 फूट अंतर आतमध्ये आहे. जरी एका तासातून एका वेळेस 2 गाड्या जरी पळाल्या तरी इझिली पळू शकतात. या पद्धतीची फाटी आहे, जेणेकरून आदत खोंडांना लॉबी होणार नाहीत किंवा व्यवस्थित पळता येईल या स्वरूपाची फाटी आहे. बद्दल आपलं काय 2 शब्द बोला. गावगाडी ही मैदानात काय असेल ती रीतसर, कुणाची बाजू धरली जाणार नाही. गावातले की गावातले आहे त्याला
की असं करा तसं करा, गावगट पळणारच नाही. जो निर्णय असेल हा ज्यावेळेस गटाला किंवा सेमीफायनलला ज्यावेळेस दोन्ही गाड्या घासाघीस झाली तो निर्णय तुम्ही कसा देणार आहे? संघटनेच्या माध्यमातून, आयोजकाच्या माध्यमातून, ड्रोनचा उपयोग करून जे असतील पंच असतील संघटना असेल त्यांच्यावरती जबाबदारी तुम्ही टाकलेली आहे. हो. तरी तुमची आयोजकाची कशी भूमिका कशी असणार आहे? आयोजकाची काय भूमिका, समजा सर्व निर्णय काय असेल ती रीतसर. आणि मैदान कशा प्रकारे पार पाडावं तुमची अपेक्षा काय आहे संघटनेने? तर पूर्ण जबाबदारी मैदानाची घेतलेली आहे, याच्या पाठीमागं बी संघटना पूर्णपणे जबाबदारी खांद्यावरती घेतं, तरी आयोजकाचं काय म्हणणं काय आहे याच्यावर? चांगलंच मैदान होणार, त्याच्यात काय अडचण येणार नाही. आणि संघटनेची साथ असल्यामुळं काय बिलकुलच अडचण येणार नाही अजिबात. चालतं. मैदान आपलं 25 तारखेला किती वाजता चालू होणार आहे, काय टायमिंग वगैरे? 8:30 वाजता बरोबर. आणि संपर्कासाठी तुम्ही हँडल वरती जे नंबर दिलेले आहेत आणि आदल्या दिवशी जे बैल नोंद करतात त्यांच्यासाठी काय? बरोबर 7ला गट काढणे चालू होणार आहे.